राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनेत्रा पवारांकडून अर्थ खात्यावरून खंत व्यक्त। वारंवार मागणी करूनही भाजप अर्थ खातं देत नसल्यानं सुनेत्रा पवारांची नाराजी। सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीत नाराजीचा सूर कायम। मुंबईत असूनही प्रफुल्ल पटेल बैठकीला गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण। तर गैरहजेरी मागे काही कारण असेल, बहुतेक पटेल नाराज। भुजबळांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या बैठकीत भुजबळ आणि तटकरेंमध्ये जुंपली। सूत्रांची माहिती। दादांच्या निधनानंतर पक्ष वाढवत असताना आम्ही टीकेचे धनी का? सुनील तटकरेंकडून बैठकीत सवाल उपस्थित। तर भुजबळांचा तटकरेंवर आक्षेप। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा। भाजपकडून विधान परिषद लढण्याची शक्यता। तनपुरेंनी जयंत पाटलांचा हात जोडतानाचा फोटो पोस्ट केल्यानं चर्चांना उधाण। महायुतीत महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला। संख्याबळानुसार पक्षाला निधी आणि महामंडळ वाटप होणार। भाजपकडे 48%, शिवसेनेकडे 29% आणि राष्ट्रवादीकडे 23% निधी जाणार। मंत्री भुजबळ यांची माहिती। विधान परिषदेच्या 17 पैकी 14 जागांवर भाजपचं एकहाती बहुमत। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेकडे बहुमत। तर पुणे आणि परभणी हिंगोलीत राष्ट्रवादीकडे जादुई आकडा। दिल्लीत उद्या 2 महत्त्वाच्या बैठका। कांदा आणि सिंचन प्रश्नावर तोडगा निघणार। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या दिल्लीत। केंद्रीय मंत्री अमित शाह आणि मंत्री CR पाटलांसोबत बैठक। नाशिकमध्ये कांदा प्रश्न पेटला। महाविकास आघाडीचा चांदवडमध्ये रास्ता रोको। आंदोलनावेळी रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ, अंबादास दानवेंची पोलिसांकडून धरपकड। कांद्याला ₹1.25 भाव। छत्रपती संभाजीनगरमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी गंगापूर वैजापूर महामार्ग रोखला। तर पुण्याच्या मंचरमध्ये शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला। सोलापूरमध्येही शेतकरी बांधव आक्रमक। विरोधकांचं आंदोलन फक्त राजकीय फायद्यासाठी। मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। तर कांदा प्रश्नावर उद्याच्या बैठकीत दिल्लीत निर्णय होणार। शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही। उपमुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर बोलताना हर्षवर्धन सपकाळांची जीभ घसरली। मोदी फडणवीसांवर सपकाळांची एकेरी भाषेत टीका। तर पंतप्रधान मोदी खरे धुरंधर, आरोप करणारे दलिंदर। उपमुख्यमंत्री शिंदेंची सपकाळांवर टीका। पुणे शहरातील नाईट लाईफवर कारवाईचा बडगा। पानटपऱ्या, खाद्यपदार्थांच्या गाड्या रात्री 10ला बंद। हॉटेल्सवर कोणतेही निर्बंध नाहीत। पुणे पोलीस आयुक्तांचे आदेश। आता खाद्यतेलाच्या पॅकेट्सवरही सरकारची नजर। वजनावरून खाद्यतेलाच्या पाकिटांसाठी निश्चित मानक आकार लागू। ग्राहकांची फसवणूक टळणार। बीडमध्ये PSI नवरदेवानं लग्न मोडलं। चकलांबा पोलिसात वर वधू पक्षाकडून परस्पर विरोधात गुन्हे दाखल। नवरदेव पवन निंबाळकरवर 14 लाखांच्या फसवणुकीचा मुलीच्या नातेवाईकांचा आरोप। तर वधू पक्षानं खोटी माहिती दिल्याचा नवरदेवाच्या भावाचा आरोप।